आज मग पावभाजी बनवूया। त्यासाठी गोबी, 2 टमाटर, कांदा, 2 आलू, गाजर हे सगळं चिरून छान चिरून घ्यायचं आणि कुकरमध्ये थोडं तेल घालून, जिरं घालून सन्यानी त्यामध्ये कांदा, गोबी, गाजर, टमाटर आपण चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्या आणि ते पूर्ण खालीवरपर्यंत छान परतून घ्यायचं आणि कुकरमध्ये थोडं मीठ घालून पावभाजी मसाला टाकायचा आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून सन्यानी छान कुकरच्या 3 शिट्या होईपर्यंत छान होऊ द्यायचं। त्यामुळे भाज्या छान शिजतील व आपल्याला मॅश करायला तेवढा वेळ लागणार नाही। आणि साईडनी एक थोडं पसरट पतेलं घ्यायचं, त्यामध्ये अद्रक लसूण थोडंसं क्रश करून सन्यानी त्यामध्ये तेलामध्ये टाकायचं। त्यामध्ये कांदा, मिरची, तिखट, हळद हे पूर्ण टाकून घ्यायचं आणि छान खालीवर करून छान परतून घ्यायचं। त्यामध्ये टमाटर चिरलेला, पावभाजी मसाला, टमाटर, थोडं चिली फ्लेक्स टाकायचं, चिली सॉस टाकायचा, त्यामध्ये टमाटर, सांबार हे पूर्ण टाकून छान तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायचं। आणि आपण साईडनं जो कुकर भाज्या शिजवायला ठेवला त्या कुकर झाल्यानंतर त्यामध्ये भाज्या छान मॅश करायच्या आणि त्यात मसाल्यामध्ये टाकायच्या। मग छान गुठळ्या होईपर्यंत छान मॅश करून घ्यायचं। नंतर सांबार टाकून निंबू पिळून सन्यानी साईडने तावा गरम ठेवायचा, त्यामध्ये बटर तेल टाकून सन्यानी आपण जो तयार केलेला पावभाजी मसाला आहे तो टाकून सन्यानी पाव छान खालीवर दोन्ही साईडनं परतून घ्यायचे आणि छान करायचं आणि साईडनी खूप सुंदर पावभाजी तयार असते। कमी पैशामध्ये तुमच्या पूर्ण फॅमिलीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता।